हाय गाईज, चला आज मी बनवणार आहे आलू वाटाण्याची भाजी। कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये तेल टाकते। तेल आपलं गरम झालं आहे। जिरं मोहरीचा तडका देते। एक कांदा घेतला होता कट करून, तो पण त्याच्यामध्ये टाकते। अद्रक लसूणची पेस्ट पण त्याच्यामध्ये टाकते। छान आपण आता फिरून घेऊया। एक टमाटर घेतला आहे मी कट करून, ते पण त्याच्यामध्ये टाकून घेते। आता मी त्याच्यामध्ये तिखट घालणार आहे, हळद, माझ्याकडे चिकन मसाला आहे थोडासा, तो पण टाकते मी। आणि आता गोडा मसाला पण घालणार आहे थोडासा। आता चवीनुसार मीठ टाकणार आहे। छान आता आपण फिरून घेऊया। आता मी आलू वाटाणे छान पाण्याने धुवून घेतले आहे, ते पण त्याच्यामध्ये घालते। त्याला पण छान फिरून घेऊया। पाच मिनिटं झाकण ठेवून ती 5 मिनिटं तेलात भाजी शिजू देते। 5 मिनिटं तेलात भाजी आपली छान शिजली आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि 5 मिनिटं अजून झाकण ठेवून थोडंसं शिजवायला ठेवून देते। नंतर तुम्ही बघू शकता किती छान भाजी झाली आहे। भाजी करून बघा तुम्ही, खूप छान लागते। आवडली असेल तर नक्की लाईक करा।